नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती. लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ. नोव्हेंबरचा हप्ता वाटप. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपयाचे वितरण या संदर्भात माहिती आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ आपला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा, जेणेकरून या योजनेची सर्व माहिती तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळेल. सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण माहिती. तर या ठिकाणी पहा, नव्या धोरणाचा लाभ होत आहे लाभार्थ्यांना. महसूल विभागाच्या संजय गांधी विभागाकडून श्रावणबाळ संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे थेट DBT मार्फत अनुदानाचा लाभ दिला जात आहे आणि 2024 पासून DBT पोर्टलवरून हे जे पैसे आहेत, हे जो हप्ता आहे, हा जो लाभ आहे तो वितरित करण्यात येत आहे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता 2,500 रुपये जमा. आता या संदर्भातली ही माहिती आहे. परंतु या ठिकाणी पहा, लाभार्थ्यांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. लाभार्थ्यांची संख्या वाढतच आहे. मागच्या महिन्यामध्ये 5,500 लाभार्थी नवीन या योजनेमध्ये सामील झालेले आहेत. त्याचबरोबर पहा, यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बोगस लाभार्थ्यांची संख्या देखील वाढत आहे आणि याच कारणामुळे 6,000 रुपये हप्ता जे आहे ते पेंडिंग आहे. 6,000 रुपये हप्ता तुम्हाला मिळू शकतो, पण त्या अगोदर सरकारला बोगस लाभार्थी या योजनेच्या बाहेर काढायचे आहेत आणि त्यानंतर मग 6,000 हप्ता मिळणार आहे. ऑक्टोबरचा हप्ता 2,500 जमा झालेल्या लाभार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी. नोव्हेंबरचा हप्ता शासनाकडून 2,500 रुपये वाटप. पहा, लाभार्थ्यांना ऑक्टोबरचा हप्ता 2,500 मिळालेला आहे. फक्त दिव्यांग लाभार्थ्यांनाच हा हप्ता मिळालेला आहे. आता नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी 30 तारखेला शासन निर्णय जारी झालेला आणि शासन निर्णयानुसार नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो वितरित करण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे 5 तारखेपासून होणार आहे. आणखीन पैसे आलेले नाहीत. 5 तारखेच्या पुढेच हे पैसे जमा होतील. 5 तारखेपर्यंत ऑफिशियल साईटवरती मेसेज पडणार आहे. लाभार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती आहे. पहा, पैसे येणार आहेत, परंतु पैसे येण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देखील माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे दिव्यांग लाभार्थी आहेत, ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये 2,500 ऐवजी 1,500 रुपये जमा झालेले आहेत, त्या लाभार्थ्यांचे 1,000 रुपये जे शासनाकडे पेंडिंग आहेत, हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर महसूल विभागाच्या तहसील कार्यालयाच्या माध्यमातून स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्यावेळेस संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत, हे दिव्यांग लाभार्थी त्यांची दिव्यांग म्हणून नोंद करतील, त्याच वेळेस त्यांना हे 1,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता वितरण होण्याअगोदर तुम्हाला तुमची दिव्यांग म्हणून नोंद करायची आहे आणि दिव्यांग म्हणून नोंद करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे लागणार आहेत. तर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत? तुमचं आधार कार्ड, त्याचबरोबर बँक पासबुक, त्यानंतर तुमचं UDID कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक. हे 4 डॉक्युमेंटच फक्त तुम्हाला लागणार आहेत आणि याच्याच माध्यमातून तुम्हाला 2,500 रुपये लाभ देण्यात येईल. मागच्या महिन्याचे 1,000 रुपये पेंडिंग असतील तर ते देखील जमा होतील. म्हणजेच तुम्ही जर दिव्यांग म्हणून नोंद लावली तर 3,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये या महिन्यात जमा होतील. आता पहा, नोव्हेंबरचा हप्ता आणखीन वितरित झाला नाही. वेगवेगळे स्क्रीनशॉट, वेगवेगळी माहिती तुम्ही पाहता, कन्फ्यूज होता. नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला आहे म्हणून, तर आणखीन जमा झालेला नाही. मेसेजच आलेला नाही पोर्टलवरती मेसेज आले का नाही हे तुम्ही तपासू शकता. तुमच्याकडे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ऑफिशियल पोर्टल जे आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला तपासता येतं की पैसे कधीपासून पडणार आहेत, कधीपासून जमा होणार आहेत. तर तुम्ही चेक करू शकता कधीपासून पैसे जमा होतील, कधीपर्यंत पैसे जमा होतील या संदर्भातली आणि अधिक माहिती मी देखील तुम्हाला चॅनलवर देणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.